संत तुकाराम महाराजांची पालखी 9:30 वाजलेत तरी अजून आलेलं नाही आहे. त्यांचा घोडा आणि समोरच्या साईडने आलेला आहे. तर आता आपण चला पालखी येते याची वाट पाहूया. तर मित्रांनो मस्त 9:30 वाजलेत पालखी आता येणार आहे आणि सर्व माऊली कसं बसले. इकडे आमचे राशींचे मामा पण भेटले. आता पालखी येईल मामा आहे ना मामा भेटलेत. आता खरेदीची टीम पुढं आहे आपण त्यांना पण भेटू आहे का नाही. मित्रांनो पालखी आता 9:40 झालेले आहेत. एक 5 मिनिटात आपल्या संत तुकाराम पालखी त्या ठिकाणी येणार आहे. दीपाला द्यायला काय म्हणतात काय अश्विन महाराजांचा तर मित्रांनो महाराजांचं नमस्ते काका आलं बरं का तुकाराम महाराजांच्या पालखी. तर मित्रांनो दमले सकाळ चालून तर आता बेकार आता हे काय बरं गोड आशो म्हणतात. तर तुकाराम महाराजांचा आशो आपण पाहूया. तुकाराम महाराजांचा आशो कसं आहे बघा तुकाराम महाराजांचा आशो कसं आहे आणि ही जनसमुदाय आणि या ठिकाणी पालखीचं ठिकाण पुण्यामधलं बघा कसं आहे. तर मित्रांनो खरं त्याच्या टीमचे डायरेक्टर रवी शिंदे साहेब यांना आम्ही शोधत आहे. तुकाराम महाराजांच्या पालखीच्या तिथे असं काय घडलंय की त्यांना आम्ही शोधतोय बघा मित्रांनो. तर आता ते गावल्यानंतर खरेचे तेच सांगतील त्याच्यातोडून तिथं काय घडलं आणि तिथं ते काय करत होते. लोकेशनवरती आम्ही चाललेलो आहे मित्रांनो. त्यांना विचारू आपण पुढे जाऊन काय झालं ते. खरं त्याचे टीमचे अध्यक्ष डायरेक्टर रवी शिंदे साहेब यांना आम्ही शोधतोय. ते बघा इकडं पालखी निमित्त कसं बनवलंय बघा. इकडं मस्तपैकी आलेलं आहे आणि खरं त्याचे डायरेक्टर रवी शिंदे साहेब पहिले समोरच होता म्हणजे बघायचं. मित्रांनो खरं त्याचे टीमचे डायरेक्टर रवी शिंदे साहेब आपल्या सीताळा देवी तरुण मित्र मंडळ इथं गावलेत तुकारामच्या महाराजांच्या पालखीमध्ये. हां हां बरं 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 हां हां ना. तर मी म्हणलं ती नाही ना उगावली. मी तेच म्हणलं असं काय घडलं की रवी शिंदे साहेबांना शोधायला आम्हाला एक अर्धा तास गेलाय. एवढं काय घडलं इथं नक्की. हां दादा बसला कोपऱ्याला आणि दादा कोपऱ्यात बसलाय जेवून. तर दादा बद्दल मी जातो गाडी पाहिजे तुम्ही जेवा आता. तर जय हरी माऊली बघा असं झालं प्रकार. तर जाऊ का मित्रांनो समोर अन्नदानाचा कार्यक्रम चालू आहे. वारकरी भोजन संजय मामा देशमुख यांच्यातर्फे चालू आहे. पालखीमध्ये जेवणाचा आनंद घेतो मी दादा बघा जरा मामाश्री आमचे मामा कसं काय. तर मित्रांनो पालखीमध्ये पण जेवणाचं जेवण आहे ना जेवण नशिबात आहे ना त्यालाच भेटतं. मामाचं असं म्हणणं ज्याच्या नशिबात जेवण असं त्यालाच भेटतं. मित्रांनो जय हरी माऊली सगळ्यांनी जेवण करायला या.